तर पुन्हा लक्षात घ्या, आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ द सर्व्हिसेस हा भाग पाहत होतो. सेवांचे वितरण म्हणजे ज्या सेवा आपण उत्पादित केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धती. प्रामुख्याने जेव्हा आपण करत होतो त्यावेळेस दोन बाबी इथं विचारात घेतलेल्या आहेत की पहिली गोष्ट डायरेक्ट सेल म्हणजे डायरेक्ट आपल्या ज्या सेवा असतील त्या सरळ ग्राहकांना विकणं, आणि दुसरं आहे की जिथं आपण मध्यस्थांचा विचार करतो की जिथं आपल्याला मध्यस्थ नेमायचे असतात. काही सर्व्हिसेसमध्ये आपल्याला मध्यस्थांच्या मार्फत जावं लागतं, ज्याला इंटरमिडियरीज म्हणतात, की त्यांच्या माध्यमातून आपण त्या सेवा ग्राहकांपर्यंत पोचतो. म्हणजे जेव्हा आपण हे ठरवतो की कशा पद्धतीनं सेवा वितरित करायच्या, तर ह्या वितरित करताना दोन पद्धती आहेत. एक ते डायरेक्ट आणि दुसरं सरळ सेवा विक्री करणं किंवा मध्यस्थांच्या मार्फत आपल्या सेवा विक्री करणं. आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण ह्या डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत विचार करत होतो तर दोन महत्त्वाचे पॉईंट्स आपण विचारात घेतले. ते पहिली गोष्ट होतं की ती सेवा कोण्या ठिकाणाहून वितरित व्हावी आणि दुसरी बाब होती ती सेवा कशा पद्धतीनं वितरित व्हावी. कोण्या ठिकाणाहून म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्लेस म्हणतो, आणि हे प्लेस महत्त्वाची राहते की ती जागा, ते स्थळ ज्या ठिकाणी आपण सेवा वितरित करणार आहेत, ज्या ठिकाणाहून आपण लोकांपर्यंत सेवा पोहोचवणार आहेत ते स्थळ म्हणजे लोकेशन. आणि लोकेशन अत्यंत महत्त्वाचं राहतं की कोण्या ठिकाणी आपल्या सेवा प्रामुख्याने लोकांना कन्व्हिनियंट होतील, लोकांना सोयीच्या होतील हे आपण ठरवत असतो. आणि त्या पद्धतीनं आपली प्लेस ठरवतो आणि त्या पद्धतीनं आपली जी प्लेस आहे ती लोकेशन आहे त्याचा जो प्रिमायसेस असेल तो डेव्हलप करत होतो. आपण तो पॉईंट्स पाहिला होता की प्रिमायसेस जो आहे तो कन्व्हिनियंट असला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सेवा वितरित करायला सुरुवात करता, ज्या ठिकाणी तुमचं सेंटर्स तुम्ही सुरू करता, केंद्र तुम्ही सेवा वितरणाचं सुरू करता, हे कसं असलं पाहिजे की हे ग्राहकांना सोयीचं असलं पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं होतं की मोठे हॉस्पिटल जेव्हा एखाद्या शहरामध्ये स्थापन केले जातात तर त्या ग्राहकाला प्रामुख्याने त्या प्रिमायसेसची पूर्ण ओळख आणि त्याला कन्व्हिनियंट असं तो प्रिमायसेस असला पाहिजे, असा तो परिसर असला पाहिजे. म्हणजे आपण सुरुवात केली होती की तिथं वेटिंग रूम असलं पाहिजे, तिथं स्वागत कक्ष असलं पाहिजे, तिथं मेडिकल स्टोअर असलं पाहिजे, तिथं एक्सरे वगैरेच्या सपोर्टिंग सेवा आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी असल्या पाहिजे, आणि योग्य असं प्रशस्त आणि कॅन्टीनसह, पार्किंगसह ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने त्या प्रिमायसेसमध्ये असतील तर त्या ठिकाणी त्या सेवा लोकांना कन्व्हिनियंट वाटतात, सोयीच्या वाटतात. नाहीतर मग एखादं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ओपन करायचं आणि ब्लड चेक करण्यासाठी 2 किलोमीटरवर जावं लागायचं, तर हे कन्व्हिनियंट होत नाही. जेव्हा तुम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ओपन करता तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सरे असो, तुमची पॅथॉलॉजी असो किंवा तुमच्या अजून रिलेटेड कोणत्या स्कॅनिंग असो, म्हणजे हे सिटी स्कॅन वगैरे सर्व फॅसिलिटी, ह्या सपोर्टिंग फॅसिलिटी तुमच्या हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजेत. आणि त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी त्या लोकांना राहण्यासाठी व्यवस्थित, म्हणजे पेशंटसोबत जे लोक येतात त्यांनासुद्धा राहण्यासाठी व्यवस्थित जागा असली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक बाबीचं म्हणजे महत्तम समाधानाकडे जेव्हा आपण जात असतो त्यावेळेस ह्या सर्व फॅसिलिटीज, इवन तुमचा फिजिकल फॅसिलिटीज नाहीत तर सोबतच तुमचा एम्प्लॉईसुद्धा तेवढाच ट्रेनिंग असला पाहिजे. आणि एम्प्लॉई ट्रेन असतानाच तुम्हाला त्या फिजिकल फॅसिलिटीजसुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. तर हे लोकेशनच्या बाबतीत आपण विचारात घेतलं होतं. दुसरा जो पार्ट आहे तो आहे सेवा कशा पद्धतीनं, चॅनल्स ज्याला आपण म्हणतो की कोण्या मार्गाने सेवा ह्या लोकांपर्यंत पोचतील, ग्राहकांपर्यंत पोचतील. मग हे चॅनल्स प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिलं आहे डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे सरळ सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोचत्या करणं, आणि इनडायरेक्ट म्हणजे कोणातरी मध्यस्थाचा त्या ठिकाणी उपयोग करणं. जसं आपण काल पाहिलं होतं, कालच्या स्लाईडमध्ये आपण हे पाहिलं होतं की आपण काय करतो की एकतर तो एजंट असेल किंवा तो फ्रँचायझी असेल. मध्यस्थ प्रामुख्याने एजंट्स राहतात, ब्रोकर राहतात किंवा फ्रँचायझी राहतात. एजंट आणि ब्रोकर प्रामुख्याने कमिशनवर काम करतात आणि फ्रँचायझी प्रामुख्याने लीगल असा त्या ठिकाणी कायदेशीर असा करार होतो, आणि प्रत्येक बाब त्या करारामध्ये प्रॉफिट किती असेल, खर्च कोणी करायचा, कशा पद्धतीनं संस्था चालवायची, ही फ्रँचायझीमध्ये दिलेलं राहतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने या दोघांमध्ये फरक पडतो. आता आपण याचं पुन्हा एकदा डिटेलमध्ये पाहू की डायरेक्ट सेल्स काय आणि त्या पद्धतीनं समोर जाऊ. तर
प्रामुख्याने लक्षात घ्या की ही जी स्लाईड तुम्हाला दिसतं म्हणजे आता डायरेक्ट सेल आणि डिलिव्हरी ऑफ द सर्व्हिसेस थ्रू द इंटरमिजिएट्स. म्हणजे आता डायरेक्ट सेल मेथड काय, द मेनी सर्व्हिसेस आर डिस्ट्रीब्युटेड डायरेक्टली फ्रॉम द प्रोव्हायडर टू द कस्टमर. Direct sale is a chosen due to the inseparability of service and provider. Services of doctors, dry cleaners, beauticians, personal care services, consultancy services, entertainment, etc. are example of the direct selling. The direct sale of the service take place into two ways. The consumer goes to the service firm, for example, restaurant, hospital, etc. Alternatively, the service provider goes to the customer in the case of domestic services, interior designing, building repairs. म्हणजे आता या ठिकाणी डायरेक्ट सेल काय म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी सेवा ह्या प्रामुख्याने सेवा देणाऱ्या व्यक्तींपासून वेगळ्या करता येत नाही. म्हणजे जे सेवेचं वैशिष्ट्य आहे, काही सेवा ज्या आहेत की त्या व्यक्तीपासून त्या सेपरेट करताच येत नाही, वेगळ्या करताच येत नाही, तीच व्यक्ती ती सेवा देऊ शकेल. जसं डॉक्टर्स आहेत, तर डॉक्टर्स काय की तोच डॉक्टर ती सेवा देऊ शकेल, दुसरासुद्धा डॉक्टर देऊ शकेल. पण जो दोन डॉक्टरमधला जो फरक असतो की पहिल्या डॉक्टरची सेवा, त्याच बाबतीत असणारी ट्रीटमेंट, त्याच बाबतीत असणारा ग्राहकांचा किंवा त्या पेशंटचा विश्वास, ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. किंवा पर्सनल केअर असतात, तर ह्या लोकांना काय करावं लागतं की तिथं डायरेक्ट सेलशिवाय उपाय नसतो. म्हणजे त्यांना सरळ जो आहे, सरळ जी विक्री आहे ती करावी लागते. म्हणजे प्रत्यक्ष संबंध कोणासोबत येतो, ग्राहकांसोबत येतो. इथं अजून एक महत्त्वाची बाब असते की इथं जे दोघांमधील असणाऱ्या संवादाची पातळी जी आहे ती अत्युत्तम असते, म्हणजे अधिक असतं. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय त्या ग्राहकाला समाधान मिळणेच नाही. जसं आपण म्हणतो की आपण छोट्या छोट्या गोष्टी जरी असते तरीसुद्धा एखादा सेवा देणारी व्यक्ती आपल्याला तीच पाहिजेत असते, कारण त्यामध्ये तशा स्वरूपाचे घनिष्ठ संबंध असतात. त्यामधील असणारा संवाद हा उच्च पातळीवरचा असतो. त्या व्यक्तीशिवाय दुसरी व्यक्ती त्या ग्राहकाला चालतच नाही. असं जिथं असेल तिथं तुम्हाला डायरेक्ट सेलच करावं लागेल, तुम्हाला डायरेक्ट मेथडचाच उपयोग करावा लागेल. आणि ती डायरेक्ट मेथड प्रामुख्याने जनरली जे आहेत, डॉक्टर असतील, लायक्लिन असतील, ब्युटिशियन असतील, पर्सनल केअर सर्व्हिसेस असतील, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतील किंवा तुमचं मनोरंजन असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी अशा स्वरूपाची जी सेवा आहेत ज्या त्या सेवा देणाऱ्या व्यक्तीपासून वेगळ्या करता येत नाही. म्हणजे सेवेचे जे वैशिष्ट्य आहे की सेवा वेगळी करता येत नाही देणाऱ्या व्यक्तींपासून, त्याच बाबतीत आपल्याला डायरेक्ट सेलच करावा लागेल. सरळच त्या ठिकाणी सेवा ह्या संबंधित ग्राहकाला विकाव्या लागतील. कोणत्याही स्वरूपाचा मध्यस्थ या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे ज्या प्रामुख्याने, अजून लक्षात घ्या, ज्या प्रामुख्याने व्यक्तीवर आधारित सेवा असतात. दोन प्रकारच्या सेवा असतात. काही सेवा ह्या व्यक्तीवर आधारित असतात, तर काही सेवा ह्या तुमच्या यंत्रांवर, इक्विपमेंट्सवर सुद्धा आधारित असतात. पण ज्या ठिकाणी सेवा ह्या पूर्णतः व्यक्तीवर आधारित असतील, सेवा देणाऱ्या व्यक्तीवर आधारित असतील, त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मेथडचाच उपयोग करावा लागतो. म्हणजे जेव्हा चॅनल निवडायचं असेल तर ते चॅनल कोणतं असेल, डायरेक्ट मेथड्स. मग आता या ठिकाणी दोन पार्ट असतात. बरेचदा सर्व्हिस म्हणजे जो कंझ्युमर असेल तो त्या सर्व्हिस फर्मच्या ठिकाणी जाईल, किंवा मग जो सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तो त्या कस्टमरपर्यंत येईल. म्हणजे दोन मार्गाने प्रामुख्याने डायरेक्ट सेल होऊ शकतो. पहिला मार्ग आहे की तो ग्राहक जो असेल तो सर्व्हिस फर्मपर्यंत येईल. जसं रेस्टॉरंट असतील, हॉस्पिटल असतील, या ठिकाणी काय होतं की तुमचा जो ग्राहक असेल तो त्या ठिकाणी जातो आणि त्या स्थळावर, त्या लोकेशनला त्याला ती सेवा प्राप्त होते. दुसरी बाब जो असते की ज्या ठिकाणी तुम्ही कस्टमरच्या ठिकाणी तुम्हाला पोहोचावं लागतं. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर तुम्हाला कस्टमरचं जे ठिकाण असेल त्या ठिकाणी पोहोचावं लागतं. जसं इंटेरियर डिझायनर असेल, तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स करणाऱ्या तुमच्या काही प्रोव्हायडर असतील, तर या ॲन्युअल मेंटेनन्स करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्या, किंवा इंटरनल डिझायनर जे असतील, किंवा अजून कोणी, समजा तुमचे बिल्डिंग रिपेअर्स असतील, तर ह्या सेवा देणाऱ्या लोकांना प्रामुख्याने ह्या कंपन्यांना
त्या ग्राहकांपर्यंत पोचावं लागतं आणि मग ते त्या पद्धतीनं त्या चॅनलचा उपयोग, डायरेक्ट चॅनलचा उपयोग करू शकतात. तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची की पहिली बाब की सेवा ह्या सेवा देणाऱ्या व्यक्तींपासून जेव्हा वेगळ्या करणं शक्य होत नाही, सेवा ह्या प्रामुख्याने जेव्हा व्यक्तींवर आधारित असतात, म्हणजे देणाऱ्या व्यक्तीवर आधारित असतात, सर्व्हिस प्रोव्हायडरवर आधारित असतात, पूर्णतः त्यावर डिपेंड असतात, अशा वेळी प्रामुख्याने डायरेक्ट सेलचा उपयोग या चॅनलचा उपयोग केला जातो की सरळ बिलकुल ग्राहक आणि तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर मधात कोणीही राहणार नाही, याला डायरेक्ट सेल चॅनल असं म्हटलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो. मग ह्या दोन प्रकारे केले जातात. एक तर तुमच्या सर्व्हिस फर्मच्या ठिकाणी जिथं सर्व्हिस प्रोव्हायडरचं लोकेशन असेल, ठिकाण असेल, त्या ठिकाणी बाहेरची व्यक्ती येईल किंवा तो सर्व्हिस प्रोव्हायडर ग्राहकांपर्यंत जाईल. म्हणजे या दोन गोष्टी प्रामुख्याने डायरेक्ट सेलमध्ये होतात. आता नेक्स्ट जेव्हा आपण विचार करतो की ह्या डायरेक्ट सेलमध्ये कोणते घटक प्रभावित करतात, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा सुद्धा इथे विचार करावा लागेल की जेव्हा आपण विचार म्हणतो की फॅक्टर्स गव्हर्निंग द चॉईस ऑफ द डायरेक्ट सेल मेथड, म्हणजे कोणकोणत्या अशा बाबी आहेत की जे डायरेक्ट सेल सरळ विक्रीसाठी कारणीभूत असतात किंवा जे इफेक्ट करतात. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला हे जे पॉईंट्स आपण विचारात घेतो, तर त्यावेळेस पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की रिसोर्सेस ऑफ द फर्म, टाईप्स ऑफ द सर्व्हिसेस, जिओग्राफिक लोकेशन, कस्टमर प्रिफरन्सेस आणि लेवल्स ऑफ द टेक्निकल स्किल्स, ह्या ज्या बाबी आहेत ह्या प्रामुख्याने तुमच्या ज्या सेवा आहेत, तुम्ही ज्या सेवा देणार आहात, ह्या डायरेक्ट ज्या सेवा आहेत ह्या बाबींवर प्रामुख्याने अवलंबून असतात. म्हणजे आता एक एक मुद्दा जो आपण विचारात घेणार आहे तो या ठिकाणी पहा की जेव्हा आपल्याला रिसोर्सेस ऑफ द फर्मचा जेव्हा आपण विचार करतो, रिसोर्सेस ऑफ द फर्म जेव्हा आपण विचार करतो की ज्या मोठ्या कंपन्या असतात, फार मोठ्या रिसोर्सेस त्यांच्याकडे उपलब्ध असतात, त्यांचे जे काही स्रोत असतात ते मोठे असतात आणि हे पुरेसे असतात आणि ते मग कंपन्या डायरेक्ट सेलसाठी प्रिफेअर करतात. म्हणजे तुम्हाला सरळ विक्री करायची असतील तर ज्या कंपन्यांकडे ॲड्युकेट असं पुरेसं असे स्रोत आहेत, आर्थिक असो किंवा मनुष्यबळाचे असो, स्रोत म्हणजे रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या सर्वात महत्त्वाची बाब असते की आर्थिक स्रोत काय. तुमच्या फर्मकडे जर आर्थिक स्थिती अतिशय चांगली असेल आणि तुमच्याकडे असणारं मनुष्यबळ जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने कशाचा यूज केला जातो, डायरेक्ट मेथडचा उपयोग केला जातो, डायरेक्ट सेल मेथडचा उपयोग केला जातो. आता इथं एक महत्त्वाचं असतं की ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, आज आय टीचं युग सर्वीकडे आहे, आय टीचं युग आहे आणि त्यामुळे मॅक्झिमम कंपन्यांकडे ही फॅसिलिटी अवेलेबल असतात आणि ही लोक मग त्या माध्यमातून त्यांचा जो डाटा असेल, जे कस्टमर त्यांच्याकडे वारंवार येतात, त्या डाटाचाही ॲनालिसिस करतात आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने आपली डायरेक्ट सेलची जी मेथड आहे ती अधिक महत्त्वपूर्ण करतात आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सेवा ह्या सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. आणि हे अत्यंत महत्त्वाचं असतं की रिलेशनशिप जी आहे, आता जेव्हा आपण वारंवार, जसं आता तुम्ही जर आजच्या युगामध्ये जर लक्षात घेतलं तर प्रत्येक सर्व्हिस इंडस्ट्री ही प्रामुख्याने कशावर काम करते, त्यांच्याकडे असणाऱ्या डाटाबेसवर. म्हणजे आता तुम्ही जेव्हा BCom सेकंड इयरला असताना डाटाबेस शिकले असाल की कशा पद्धतीने डाटाबेस केला जातो. म्हणजे हा जो आपल्याशी रिलेटेड असणारा जो डाटाबेस असतो हा पूर्ण ग्राहकांचं त्याचं सेगमेंटेशन करणं, त्यातील जे आपले ग्राहक वारंवार येतात त्यांना प्रिफर करणं आणि त्यांची निवड करणं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लागतं की रिसोर्सेस, त्या फर्मला असणारे वेगवेगळे स्रोत, म्हणजे ते आर्थिक असो, मनुष्यबळ असो की टेक्निकल असो, हे ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीनं आहेत ती कंपनी प्रामुख्याने कशाचा विचार करते, डायरेक्ट सेलचा विचार करते. कारण डायरेक्ट सेल हे सेवा उद्योगांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतात. डायरेक्ट सेल मेथड ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्हाला प्रत्यक्ष ग्राहकांसमोर संवाद साधता येतो, प्रत्यक्ष ग्राहकांशी तुम्हाला संबंध प्रस्थापित करता येतात, त्याच्या अडचणी ज्या असतात त्या सॉल्व करता येतात आणि तुमच्या फर्मला अशा माध्यमातून एक परमनंट ग्राहक ज्याला म्हटलं जातं
कायमचा ग्राहक ज्याला म्हटलं जातं, विश्वासू ग्राहक ज्याला म्हटलं जातं, हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो तुमच्याशी जुळलेला असतो आणि तो जुळून राहतो. वारंवार जेव्हा आपण त्याच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, तुमचा जसं आता आपण म्हणतो की तुम्हाला आज बँकिंग इंडस्ट्रीमध्ये, फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीनं आहे की तुमचा डाटा त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचलेला आहे. तर ते ॲनलाईज करतात. जसं आता ज्यांचे पगार चांगले असतील, ज्यांची आर्थिक कंडिशन चांगली असेल, त्यांचं प्रोफेशन काय, त्यांना ॲन्युअल इन्कम काय, म्हणजे हे सर्व गोष्टीचा डाटा आज फायनान्शियल कंपन्यांपर्यंत पोहोचलेला आहे. मग ह्या कंपन्या काय करतात की डायरेक्ट त्यांना कॉल करतात, डाटाबेसच्या आधारावर मिळालेली त्यांना माहिती आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला लोनची गरज आहे का, तुम्हाला काही फायनान्शियल मदत हवी आहे का. म्हणजे अशा पद्धतीनं प्रामुख्याने डायरेक्ट सेल हा अधिक उपयुक्त ठरतो, ज्या ठिकाणी प्रामुख्याने संबंधित फॉर्मकडे, संबंधित सेवा देणाऱ्या संस्थेकडे उपलब्ध स्रोत हे अधिक असतील. ते आर्थिक असो, तांत्रिक असो की मनुष्यबळाचे असो, या ठिकाणी प्रामुख्याने डायरेक्ट मेथडचा उपयोग करायचा. दुसरी बाब आहे की टाईप ऑफ द सर्व्हिसेस. म्हणजे आता टाईप ऑफ द सर्व्हिसेसमध्ये प्रामुख्याने काय राहतं की कोण्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. आता सर्व्हिसेस दोन प्रकारच्या आपण प्रामुख्याने विचारात घेतल्या होत्या की सर्व्हिसेस, सेवा ह्या ज्या प्रामुख्याने व्यक्तीवर आधारित आहेत की तुमच्या इक्विपमेंटवर, म्हणजे तुमच्या यंत्रसामुग्रीवर आधारित आहेत. काही सेवा ह्या प्रामुख्याने व्यक्तीवर आधारित असतात आणि काही सेवा ह्या इक्विपमेंटवर. बरेचदा दोन्हीचा उपयोग एखाद्या ठिकाणी होतो की इक्विपमेंटसुद्धा गरज असतं आणि प्रत्यक्ष व्यक्तीची सुद्धा गरज असतं. पण यातील प्रमुख भाग जो आहे, जी सेवा पूर्णतः व्यक्तीवर, म्हणजे सेवा देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं, अशा सेवांच्या बाबतीत डायरेक्ट सेल अधिक प्रभावी ठरतं. आणि त्या ठिकाणी, कारण त्या सेवा त्या व्यक्तींपासून वेगळ्या करता येत नाहीत, त्याच्यासाठी कोणी दुसरा मध्यस्थ जर आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर ग्राहक तुमच्यापासून दूर जाईल. आणि म्हणून ज्या सेवा व्यक्तींवर आधारित आहेत, जसं आपण डॉक्टरकडे जातो, ब्युटिशियनकडे जातो, तर आपल्याला तीच व्यक्ती लागते, कारण आपल्याला त्या व्यक्तींच्या सेवेपासून महत्तम समाधान मिळत असतं. ग्राहक म्हणून आपल्याला महत्तम समाधान मिळत असतं. आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध आहे, म्हणजे जिथं व्यक्तीचा संबंध असेल, तिथं प्रामुख्याने आपल्याला डायरेक्ट सेल मेथड ही अत्यंत उपयुक्त ठरते. दुसरी बाब जिओग्राफिकल लोकेशनची. म्हणजे तुमची भौगोलिक क्षेत्राचा जेव्हा आपण विचारात घेतो, जेव्हा आपलं भौगोलिक क्षेत्र असं मर्यादित असतं, म्हणजे समजा मी अकोल्यामध्ये जर एखादं सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर माझं अकोला हे क्षेत्र मर्यादित झालं. म्हणजे अकोला शहरांपुरतं आणि त्या ठिकाणी त्याच्या जितके काही जवळ लोक असतील ते लोक अकोल्यात येऊ शकतील. अशा लोकांना मला जॉग्राफिक लोकेशन जी असेल, ही विशिष्ट लोकेशन मला डायरेक्ट सर्व्हिसेससाठी काम करतं. म्हणजे जिथं मला प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा देता येईल. सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून माझं जे क्षेत्र असेल ते जर मर्यादित असेल तर मला डायरेक्ट सेल मेथड ही उपयुक्त ठरते. पण हे जर फास्ट असेल, समजा मला राज्यभरामध्ये माझं किंवा देशभरामध्ये माझं स्कोप असेल, माझ्या सेवांना वाव असेल आणि माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी जर ब्रँचेस असतील, तर या ठिकाणी डायरेक्ट सेल मेथड उपयोगी ठरत नाही. तर इथं आपल्याला इनडायरेक्ट सेल मेथडचा उपयोग करावा लागतो. म्हणजे जिओग्राफिकल एरिया जर मर्यादित असेल, म्हणजे तुमचा भौगोलिक कार्यक्षेत्र जर मर्यादित असेल, तर आपण डायरेक्ट सेल मेथड ही अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. नेक्स्ट गोष्ट आहे कस्टमर प्रिफरन्सेस. आता कस्टमर प्रिफरन्सेसमध्ये प्रामुख्याने जो ग्राहक असतो त्याच्या आवडीनिवडी, जो ग्राहक असतो त्याची पर्चेसिंग हॅबिट, हे प्रामुख्याने प्रभाव करतात. म्हणजे एखाद्याला समजा काय घ्यायचं किंवा काय नाही घ्यायचं हे संपूर्णतः त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. म्हणजे त्याला जर वाटत असेल की आपण डायरेक्ट प्रत्यक्ष सेवा घ्यावी, तर तशा पद्धतीच्या ग्राहकांना आपल्याला प्रत्यक्ष सेवाच द्यावा लागेल, डायरेक्ट सेलच त्या ठिकाणी करावं लागेल. पण ज्या लोकांना वाटत असेल की ठीक आहे, नाही ना, याऐवजी आपल्याला मध्यस्थाचा सुद्धा उपयोग केला तरी चालू शकते. म्हणजे प्रिफरन्सेस ग्राहक कोणाला देतात, डायरेक्ट सेलला देतात की तुम्ही इनडायरेक्ट सेलला देतात, हे पूर्णतः कस्टमरच्या
हॅबिट्सवर, त्याच्या सवयीवर, त्याच्या असणाऱ्या पर्चेसिंग हॅबिटवर अवलंबून राहतात. आणि म्हणून कस्टमर प्रिफरन्सेससुद्धा डायरेक्ट सेलला त्या ठिकाणी प्रभावित करतात. आणि लेवल्स ऑफ टेक्निकल स्किल्स, म्हणजे आता लेवल ऑफ टेक्निकल स्किल्स म्हणजे तुमच्या ठिकाणी जे कौशल्य लागतं, तांत्रिक कौशल्य जे लागतं, हे सुद्धा बरेचदा डिपेंड करतं की तुम्ही डायरेक्ट सेलचा उपयोग करायचा की इनडायरेक्ट सेलचा. म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष संवाद आवश्यक असतो, ज्या ठिकाणी सर्व्हिस देणारा आणि ग्राहक यामध्ये प्रत्यक्ष संबंध आणि टेक्निकल स्किल ह्या दोन्ही गोष्टी जिथं आवश्यक असतात, त्या ठिकाणी डायरेक्ट मेथडचाच उपयोग आपल्याला करावा लागतं. म्हणजे आता जर विचार केला की डायरेक्ट मेथडमध्ये आपण एखादी व्यक्ती जी आहे, म्हणजे इथं आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या सेवा व्यक्तींवर आधारित असतात, त्या ठिकाणी आपल्याला कशाचा विचार करावा लागतं, डायरेक्ट सेल मेथडचा उपयोग करावा लागतो. सोबतच त्या व्यक्तींच्या अंगी असणारे जी तांत्रिक स्किल असतात, कौशल्य असतात, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. त्याची लेवल, म्हणजे एखादी व्यक्ती, म्हणजे आपण सहज म्हणतो की काय डॉक्टर्स आहेत, काय मेकॅनिझम आहे, काय स्किल आहे. जेव्हा आपण एखाद्या सर्जरी करणाऱ्या डॉक्टरकडे जातो तर आपण म्हणतो की काय ऑपरेशन करतात डॉक्टर. म्हणजे हे स्किल जे आहे, हे स्किल त्याच डॉक्टरमध्ये त्या व्यक्तीपरत्वे बदलत जातं. मग अशा वेळेस हे जे समाधान असतं, हे समाधान कोणावर डिपेंड राहतं की त्या संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडर करणाऱ्या व्यक्तींकडे. मग ग्राहकांना त्याच व्यक्ती लागतात ज्यांकडे हे तांत्रिक कौशल्य असेल. म्हणजे आपण जर समजा आता मोठमोठे ऑपरेशन्स पाहतो की बायपास सर्जरी करायची आहे, तर विशिष्ट लोकांचीच नावं का समोर येतात, विशिष्ट डॉक्टरांचीच नावं का समोर येतात, कारण त्यांच्याकडे ते तांत्रिक कौशल्य राहतं. साधी गोष्ट जरी विचार केली की एखादा ब्युटिशियन असेल आणि त्या ब्युटिशियनकडे असणारे जे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील, त्याचा उपयोग करून तो जर आपल्याला सेवा देत असेल, तर आपण त्याच व्यक्तीचा विचार करतो की ज्याला हे तांत्रिक कौशल्य अधिक चांगलं अवगत आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने जेव्हा डायरेक्ट सेल आपण विचारात घेतो तेव्हा विचारात घेतल्या जातात. म्हणजे रिसोर्सेस ऑफ द फर्म, टाईप ऑफ द सर्व्हिसेस, जॉग्राफी, लोकेशन आणि कस्टमर प्रेफरन्सेस आणि लेवल ऑफ द टेक्निकल स्किल्स, ह्या गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी डायरेक्ट सेल. आणि म्हणून त्या ठिकाणी डायरेक्ट सेलचे ॲडव्हान्टेजसुद्धा आहेत की तुम्हाला तो ग्राहक चांगल्या पद्धतीनं टिकून राहतो, तुम्हाला त्या ग्राहकांच्या अडचणी सहज समजू शकतात, त्यांच्याशी असणारा संवाद वाढू शकतो आणि तुम्हाला तुमची लेवल जी आहे, म्हणजे तुमचं प्रॉफिट जे आहे, जेवढे ग्राहक जास्त तुमच्याकडे येतील तेवढं तुमचं प्रॉफिटसुद्धा त्या ठिकाणी काय होतं, वाढत जातं आणि तुमच्या सेवेला विस्ताराला, म्हणजे तुमच्या ज्या सेवा तुम्ही सुरू केलेल्या आहेत त्याच्या विस्ताराला अधिक वाव राहतो. आता ही झालं डायरेक्ट सेलच्या माध्यमातून, जिथं तुम्हाला ॲड्युकेट असे रिसोर्सेस आहेत, त्या फर्म ते करेल, टाईप ऑफ द सर्व्हिसेस असतात, लोकेशन्स असतात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की ह्या सर्वांच्या बाबतीत, म्हणजे हे सर्व मुद्दे जे आहेत, हे मुद्दे कशावर इफेक्ट करतात, हे मुद्दे प्रामुख्याने इफेक्ट करतात तुमच्या डायरेक्ट सेल चॅनलवर. म्हणजे हे जर मुद्दे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ही बाब लक्षात येईल की आपण डायरेक्ट सेलचा उपयोग करू शकतो. आता दुसरा महत्त्वाची बाब आहे की इनडायरेक्ट सेल कशाला म्हणतात. म्हणजे डायरेक्ट सेल आणि इनडायरेक्ट सेल हे दोन मार्ग, दोन चॅनल्स आपण विचारात घेतले आहेत. मग इनडायरेक्ट सेल कशाला म्हणतात की जिथं आपण मध्यस्थांची निवड करतो. म्हणजे जिथं आपण कोणाची निवड करतो, मध्यस्थांची निवड करतो, त्या बाबीला इनडायरेक्ट सेल असं म्हटलं जातं. म्हणजे आता मध्यस्थक म्हणजे कोण, आता इथं ही बाब लक्षात घ्या की डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस थ्रू इंटरमिडियरीज, म्हणजे इथं आपण मध्यस्थाचा विचार करतो, त्याला इनडायरेक्ट सेल असं म्हटलं जातं. द इंटरमिडियरीज इन्व्हॉल्व द सर्व्हिस चॅनल्स आर जनरली एजंट्स, ब्रोकर्स अँड फ्रँचायझी. Though the major tasks of these middlemen tend to vary service to the service. For example, while in the insurance agent just sell an insurance policy, the travel agent contributes to the product development packages. म्हणजे इथं साधी गोष्ट लक्षात घ्या की पहिली आहे की डायरेक्ट बाब. म्हणजे डायरेक्ट मेथडमध्ये काय होतं की डायरेक्ट मेथडमध्ये प्रामुख्याने तुम्हाला ज्या सेवा व्यक्तींवर आधारित आहे, म्हणजे सेवा देणाऱ्या व्यक्तींवर ज्या सेवा आधारित आहेत
त्याच्या कौशल्यावर ज्या सेवा आधारित आहेत, यामध्ये प्रामुख्याने आपण काय करतो, डायरेक्ट मेथडचा उपयोग करतो. पण जेव्हा सेवा सुरुवातीचा काळ जो असतो, हा सुरुवातीचा काळ कसा असतो की समजा एखादे इन्स्टिट्यूट, मी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अकोल्यात सुरुवात केली, ओके, मी स्वतः सुरू केली, मी स्वतः सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आणि माझ्या नावावर लोक जुळत आहेत. पण जेव्हा जेव्हा माझी सर्व्हिस विकसित होत जाईल, माझं डेव्हलपमेंट होत जाईल, तर मला नुसतं अकोला हे शहर नाही करता येईल, तर मला इतरही शहरामध्ये माझ्या ब्रँचेस ओपन करायचे असतात. मग या प्रत्येक ठिकाणी मी जाऊ शकतो का, ते याचं उत्तर राहते नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की राजस्थान कोटाच्या ब्रँचेस अकोल्यामध्ये प्रामुख्याने मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्ससाठी आहेत. मग ह्या राजस्थानच्या असणाऱ्या ब्रँचेस अकोल्यामध्ये कशा येऊ शकतात, तर ते फ्रँचाईजच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव नाही, तर त्या ठिकाणी काय होतं की अप्रत्यक्षरित्या तुमच्या फ्रँचायझी ओपन केल्या जातात. म्हणजे तुमच्या शाखा त्या ठिकाणी येतील. तुम्हाला कोणाच्या तरी त्या लोकल लेवलला, फ्रँचायझी म्हणजे काय, लोकल लेवलला एखाद्या एजन्सीसोबत करारनामा करणं आणि त्या एजन्सीकडून, त्या फर्मकडून आपल्या सेवा लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे संपूर्ण जे काही असेल जे काही त्यांची मेकॅनिझम असेल ते तेच करतील, पण त्यासाठी कोण इन्व्हॉल्व होईल, त्यासाठी लोकल असणारी एजन्सी इन्व्हॉल्व होईल आणि त्याच्या माध्यमातून सेवा लोकांपर्यंत पोहोचतील, ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि त्यासाठी ते कायदेशीररित्या करार केले जातात. म्हणजे ज्या सेवा अशा पद्धतीनं देणं शक्य होत असतील, त्या सेवासाठी प्रामुख्याने मध्यस्थ म्हणजे इनडायरेक्ट मेथडचा उपयोग केला जातो. काही सेवा अशा आहेत की जसं इन्शुरन्स आहे, ट्रॅव्हल्स एजन्सीज असतात, या ठिकाणी एजंट काम करतात. तुमचे हाऊसिंगमध्ये हाऊसिंग प्रॉपर्टीज विकण्यासाठी ब्रोकरची गरज असतं. म्हणजे ह्या साठी काही प्रत्यक्ष तुम्ही राहणार नाही. जसं आपण म्हटलं की अकोल्यामध्ये चौधरी ग्रुप हा कन्स्ट्रक्शनमध्ये फार मोठा ग्रुप आहे. मग चौधरी ग्रुपला जर अमरावतीला एखादी ब्रँच ओपन करायचं असेल तर प्रत्येक वेळेस चौधरीसोबत कॉन्टॅक्ट केला असं नाही आहे. तर चौधरी काही ब्रोकर्स नेमेल, त्या ब्रोकरच्या माध्यमातून ग्राहक जो आहे तो ग्राहक त्या एजन्सीला, त्या फर्मला उपलब्ध करून देईल आणि त्याचं कमिशन त्याला मिळेल. इन्शुरन्स कंपन्या आहेत, ते इन्शुरन्स कंपन्या काही पूर्णतः स्वतः थोड्या पोहोचतात, तर त्या कोणाच्या माध्यमातून काम करून घेतात, तर त्यांच्या एजंटच्या माध्यमातून. म्हणजे ज्या ठिकाणी एखादी त्रयस्थ व्यक्ती नेमता येत असेल, ज्या ठिकाणी एखादी दुसरी फर्म नेमता येत असेल आणि त्याच्या माध्यमातून काम करून घेता येत असेल, सेवा देता येत असतील, तर याला म्हटलं तर इनडायरेक्ट चॅनल्स. आणि ह्या इनडायरेक्ट चॅनल्स प्रामुख्याने गरजेचे कधी होतात, जेव्हा आपला व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात वाढत जातो, प्राथमिक स्टेजमधून आपण विकासाच्या गर्दीकडे जातो आणि आपलं कार्यक्षेत्र जेव्हा वाढत जातं, तर आपल्याला प्रामुख्याने या इनडायरेक्ट सेल मेथडचा सुद्धा यूज करावा लागतो. कारण बरेचदा असं होतं की आपल्याकडे तेवढं रिसोर्सेस नसतात, आपल्याकडे तेवढ्या मनुष्यबळ नसते, आपल्याकडे तेवढ्या यंत्रसामुग्री नसतात, आपल्याकडे तेवढा आर्थिक स्त्रोतसुद्धा नसतो. तर मग अशा पद्धतीतून आपण लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सेकंड बाब जी असतं ते इनडायरेक्ट चॅनल जे आहेत, ते इनडायरेक्ट चॅनल इथे उपयोग करू शकतो. तर इथं संपतं डिस्ट्रीब्युशन ऑफ द चॅनल्स. मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. तर ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने ह्या युनिटमधल्या डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनलमधल्या पुन्हा लक्षात घ्या की सेवांचं जेव्हा वितरण होतं त्या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट लोकेशन आणि दुसरी गोष्ट चॅनल्स. लोकेशन म्हणजे कोण्या स्थळावर तुम्ही तुमचं सेवा वितरित करणार आहात ते ठिकाण, आणि चॅनल्स म्हणजे कोण्या मार्गाने तुम्ही सेवा वितरित करणार आहात तो मार्ग. मग त्यामध्ये दोन मार्ग असतात, एक डायरेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट. सरळ मार्ग म्हणजे सरळ ग्राहकाशी संबंध प्रस्थापित करायचे, त्याला डायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं. ज्या सेवा प्रामुख्याने पूर्णतः व्यक्तीवर निर्बंध आहेत. व्यक्तीवर म्हणजे जी व्यक्ती सेवा देणारी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर जी आहे, जी प्रत्यक्ष सेवा देणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तींवर जर निर्भर असतील, त्यावर अवलंबून असतील, तर प्रामुख्याने अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, सरळ मार्ग, डायरेक्ट वितरणाचा मार्ग आपल्याला स्वीकारावा लागतं. सरळ वितरणाचा मार्ग, डायरेक्ट चॅनलचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि जिथं समजा रिसोर्सेस भरपूर आहेत, जिथं तुम्हाला सेवा ह्या
वेगळ्या करता येऊ शकत नाहीत. जेव्हा ग्राहक हा डायरेक्टला सेलिंग प्रेफरन्स देत असतो, जिथं तांत्रिक कौशल्याची पातळी उच्चतम असायला पाहिजे असं ग्राहकांना वाटतं. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने आपण सरळ सेवेचा मार्ग स्वीकारतो, डायरेक्ट मेथडचा मार्ग स्वीकारतो. पण ज्या ठिकाणी आपण सुरुवात केल्यानंतर आपल्या सेवा विस्तारित करायचा आहे, जिथं आपली भौगोलिक मर्यादा जी आहे ती वाढणार आहे, मग अशा ठिकाणी प्रामुख्याने आपला विस्तार होण्याच्या काळामध्ये आपल्याला दुसऱ्या मार्गाचा उपयोग करावा लागतो आणि तो मार्ग म्हणजे इनडायरेक्ट. या ठिकाणी प्रामुख्याने प्रत्यक्ष सेवा देणारी व्यक्तीच असली पाहिजे असं नाही. या ठिकाणी तुम्ही इतरांच्या माध्यमातून ते सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. जसं एजंट असतील, ब्रोकर असतील किंवा फ्रँचायझी असतील, हे 3 मार्ग प्रामुख्याने इनडायरेक्टमध्ये असतात आणि या माध्यमातून आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. या ठिकाणी काय होतं की इथं आपल्या सेवांचा विस्तार झालेला असतो, आपल्याला भौगोलिक क्षेत्रसुद्धा मोठं असतं आणि प्रामुख्याने ह्या सेवा ज्या आहेत त्या व्यक्तींच्या ऐवजी इक्विपमेंटवर आधारित असतात. म्हणजे जे आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, इक्विपमेंट जे असतात यावर आधारित असतात. म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तींपेक्षा इक्विपमेंटवर जिथं भर असतो तिथं इनडायरेक्ट चॅनलचा सुद्धा उपयोग केला जातो आणि इनडायरेक्ट चॅनल ही प्रामुख्याने इन्शुरन्स कंपन्या असो, टुरिझम कंपन्या असो किंवा तुमच्या एज्युकेशनल नवीन कंपन्या असो, अशा ठिकाणी हे सहज शक्य होतं आणि या पद्धतीनं प्रामुख्याने ह्या सेवा वितरित केल्या जातात. ओके, थँक्स टू ऑल.